कुणाल शेळके असं मत आहे का दरवर्षी आदेगावची प्रीमियर लीग व्हायलाच पाहिजे. बरोबर आहे. सर्व आदाई कुटुंब एकत्र यायचा अभिमान आहे. मस्त वाटत. आणि आजच्या या IPL 2026 विजय टीम सर्वांचं खूप खूप मनापासून अभिनंदन. आणि तुम्ही बघू शकता तर खूप जल्लोष चालू आहे त्यांचा. तर नमस्कार मित्रांनो, आज आहे आपल्या आदय प्रीमियर लीगचा दुसरा दिवस आणि तुम्ही बघू शकता तर सुंदर सामना चालू आहे. दरम्यान यावेळेचा चेंडू आणि नक्कीच गरमीने कहर केलाय. 40 डिग्री तापमान आहे, तरी पण आमच्या खेळाडूंचा उत्साह 100 नाही तर 1000% ते देण्याचा प्रयत्न करतात या गरमीमध्ये सुद्धा. आणि इथे बघू शकता तुम्ही सुंदर असं लाईव्ह प्रक्षेपण इथं होत आहे. त्यानंतर आमचे स्कोरर कुणाल शेळके दरवर्षीप्रमाणे, आणि त्यांचं योगदान खूपच सुंदर असतो प्रत्येक मालिकेमध्ये. त्याच्या बाजूला आहेत आतिश, हे कॉमेंट्री करतायत. आमची आदय प्रीमियर लीग जोरात चालू आहे. आजचा फायनलचा दिवस. आजचा बघूया कोण शेवटच्या फेरीपर्यंत पोहोचतो. आणि मागे आमचे बसलेले आहेत कृष्णा यांचे. आता यांच्याशी थोडा आपण संवाद साधूया. आमच्या गावचे सर्वात जुने खेळाडू आणि आदय गावासाठी त्यांचा योगदान खूप मोठा आहे क्रिकेट या क्षेत्रामध्ये. तर काका काय बोलाल तुम्ही? आपली आजची आदय प्रीमियर लीग कालपासून चालू झाली आहे, काय बोलाल तुम्ही शब्द? मॅच चालू एकदम चांगली झाली, पण सर्वात डान्सर म्हणजे मला पुढे आवडतं त्याच्यासाठी मी आलो. मला वाटतं आता दोन्ही पण डान्सर येतो. बाप आहे, त्याच्याबद्दल धन्यवाद. काय ना काय थंडावी नक्की. क्रिकेट बद्दल काय बोलशील? आपल्या पोरांचा उत्साह कसा आहे? काय पोरांचा मस्त आहे. सर्व सगळ्यांना सहकार्य करतात. चांगले छोटी छोटी पण चांगली खेळतात, मोठी पण चांगली खेळतात. तर हे होते आपल्या गावचे जुने खेळाडू कृष्णा शेळके केडी. हे पूर्ण पंचक्रोशीमध्ये त्यांचं नाव खूप फेमस आहे, केडी शेळके म्हणून. आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी केली होती. बघूया आता अजून आपल्याला कोण कोण या ब्लॉगमध्ये दिसता येईल आणि त्यांचा आपण पुढे घेऊया. गोलंदाजीवर स्वतः कर्णधार आदयचे वेगवान गोलंदाज सूरज भोईर, आणि त्याच्या मागे आहे पूर्ण पंचक्रोशीमध्ये ज्याचं नाव गाजतोय सुशांत शेळके, उत्कृष्ट असा फलंदाज आहे. बाबा काय सांगशील? आपली आदय प्रीमियर लीग एकदम जोमात चालू आहे. 2 दिवस एवढ्या गरमीमध्ये पण सगळ्या खेळाडूंचा उत्साह सुसाड आहे, काय बोलशील? नक्कीच उन्हामध्ये एवढी पोरं आपली चांगली खेळतात आणि आपलं गाव एकत्र झालं. भगवान शेठ सांगाचे शेळके प्लेअर आज आला इथं ऑलराऊंडर भूमिका पार पाडण्यासाठी. खूप आनंद वाटतोय. काय बात आहे. सूरज काय बोलशील? पहिला चेंडू तर आपली भरपूर जोमातच असते. टाकत असताना छोटासा पावलांचा रनअप घेऊन येत असताना विशाल पाटील 4 वर्षे आपली APL झाली नव्हती आणि या वर्षी खूप जोमात साजरी होते. कसं वाटतंय तुला? प्रयत्न छान वाटतंय. 40 प्लस बॅटवर चेंडू नीटचा आला नाही, अशा रीतीने क्षेत्ररक्षण देखील थोडंसं ढचाल पाहायला मिळालं. पास करणार एकीला. तर इथे आपण बघतोय विकी म्हात्रेचा संघ आणि यात फुल जोमात आहेत. विकी काय सांगशील? एवढ्या गरमीमध्ये पण आपली आदय प्रीमियर लीग एकदम जोमात चालू आहे, तर तू काय बोलशील आपल्या खेळाडूंबद्दल आणि तुझ्या टीम बद्दल? टीम तर माझी खूप छान आहे आणि यंग टीम आहे. ओके. आणि उन्हाचा काय आहे, ऊन आहे क्रिकेट मध्ये, काय ना ऊन बिन. बरोबर आहे, गेम म्हणजे गेम. मजेत खेळायचा. आदय प्रीमियर लीग 3 वर्षात आता आलेली आहे आणि फुल जल्लोष आहे. क्या बात आहे. काय वाटतं टीम बद्दल? जाईल का फायनल मध्ये? प्रयत्न तर खूप आहे आमचा आणि यंग पोरं आहेत, चांगली खेळतात. नक्कीच. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा त्याच्यासाठी. आणि मित्रांनो समोर बघताय आपले दीपेश शेळके. दिप्या भाई, कसं वाटतंय? आपली APL फायनली झाली इथं. मजा आली. फक्त थोडासा लेट झालो आपण उन्हाच्या मुला. बरोबर. पुढच्या वर्षी आपली लवकर व्हायला पाहिजे. नक्कीच नक्की. आणि एवढ्या गरमीमध्ये पण आपले खेळाडू कुठेच कमी पडत नाही. त्यांच्याबद्दल काय बोलशील? सर्वजणांचा एकदम चांगला प्रतिसाद आणि चांगला एकदम सर्वजणांचा, जेवढी पोरे गावातली तेवढ्यांचा जो उत्साह आहे तो 4 वर्षानंतर परत तसा एक नंबर. आणि दरवर्षी आपली APL आता झाली पाहिजे. व्हायलाच पाहिजे 100%. चलो. आणि मित्रांनो तुम्ही इथं बघताय 40+ आपले जगदीश शेळके दादा, ते पण या मुलांसोबत फुल जोमात क्रिकेट खेळतात. दादा काय सांगाल? आपली APL 4 वर्षातून होते ते आणि कसा उत्साह? एवढ्या गरमीमध्ये पण पोरं आपली खूप चांगला प्रतिसाद देतात. प्रत्येक जण आपल्या टीमसाठी जीव लावतोय, काय बोलाल? काय नाही, यावर्षी सर्व प्लेयर एकदम खुशीत आहेत. आम्ही पण एकदम खुशीमध्ये गेम केला. क्या बात. याच्या पुढे पण खुशीमध्ये आणि मस्तपैकी. नक्कीच. आणि बाजूला आहे रोहित, या पूर्ण APL चा सगळ्यात महाग प्लेयर. 18,500 पॉइंटनी हा
खरेदी केलेला प्लेअर आहे. भाऊ काय सांगशील, कालची तुझी इनिंग बघितली भाई, फुल तुफान होती, काय बोलशील? काय बोलत तर नाही, पण जेव्हा माझ्यावर 18,500ची बोली लागली होती हा. तेव्हा माझ्या कॅप्टनला खूप ट्रोल केला होता अच्छा. की 40,000 पॉईंट मध्ये तू अर्धे पॉईंट मध्ये एकच प्लेअर विकत घेतला. बरोबर. पण माझी चांगली बॅटिंग झाली ना, तिथे माझ्या कॅप्टनची छातीवरती आली. आणि असंच नाही, जेव्हा तुझी बॅटिंग चालू होती ना, इथे बसलेले सगळे खेळाडू तुला चांगले अप्रिशिएट करत होते, कारण तुझा गेम तेवढा चांगला आहे. बघ हा गेम आहे, कधी पास तर कधी नापास, म्हणून काय कोणी कोणाला ट्रोल करायचं नसतं, बरोबर का नाही? ऐसा आहे. आणि संघ मालक काय बोलशील बाबा? मिलिंद दादूकडे येऊ. आपल्या टीम बद्दल काय बोलशील दादूस? नाही, चांगला गेम झालं, पण माझ्या चुकीमुळं आम्हाला हार पत्करावं. नाही असं काय नाही, बघा चुका घ्या, तो गेम आहे शेवटी, कोणी हारताना कोणी जिंकतं, त्याच्यामध्ये कोणाला हे करता नाही. आपण कसं एक सगळे भाऊ भाऊ इथे येतो आणि गेम खेळतो आणि 4 वर्षातून आपला IPL होतंय, तर तीच एक प्रॅक्टिस असते ना, बरोबर. पटकन डिक्लेअर केलं APLचं. अच्छा. जरा आम्हाला प्रॅक्टिसला आणि वेळ पण कमी भेटला आपल्याला, बरोबर ना? काम शेड्यूल मध्ये असल्यामुळे आम्हाला प्रॅक्टिस करायला वेळ नव्हती भेटली. चालतंय. वेळ जर भेटलेली असती तर जेव्हा 1 बॉल 4 धावा पाहिजे होत्या तेव्हा सुद्धा मी मारू शकलो, तर याच्या आधी मारलेले असं नाही, बरोबर. तेव्हा पण मारलेले असते. आणि इथे आहेत आपले आता मनोहर पाटील. मामा काय सांगशील, आपला APL एवढ्या जोशात चालू आहे, एवढ्या गरमीमध्ये पण सगळे प्लेअर खूप जोमात आहेत, काय बोलशील? नाही, खूप आनंद झाला हे बघून मी, कारण सगळं गाव एकत्र मुलं आले आहेत हा. ना, त्याच्यात राजकारण किंवा हे काही विषय नाही घेतले, त्याच्यामुळे मला खूप आनंद वाटला. बरोबर आहे. एकदम छान, म्हणजे खेळ पण आणि छान झाला. राजकारण हे क्रिकेट पासून लांबच राहिलेला बरं आहे ना, त्याच्यामुळे आता एवढी पोरं आपल्याला बघायला आणि हा भेटतात खेळ एकत्र. खूप एकदम छान झाला, कधी वादावाद नाही झाला. आता दुसरा दिवस आहे, एक एकदम नंबर. जेवण सगळं व्यवस्थित आमचं आहे, काही टेन्शन आणि दरवर्षी ही APL आता होईल अशी आशा करतो, काय वाटतं मामा, है ना? आजही गावासाठी असणं गरजेचं आहे. आता साईडलाच बघा तुम्ही, जसा काम सुईमधून चालू आहे, धागा निघतोय, नाही ना, तसा इथं चेंडू काहीतरी निघून प्रोजेक्ट आहे का गेला, कसलं काय आहे, चालला गावकड्याचे होता. माझ्याकडे निवडून ते गावकड्याला जे पक्ष एजंट असतील हा. त्यांनी या ग्राउंडसाठी मुलांच्या ग्राउंडसाठी काहीतरी पाठपुरावा सिडकोकडे कोणाकडे करून ठेवावा, बरोबर. अशी माझी इच्छा आहे. कारण की समोरच बघा आता काम चालू आहे, कोणाला बघताना तरी JCB पकडून चालू आहे तिथे. काहीतरी करतोय उद्या, हा ग्राउंड पण आपला गेला तर कसं होईल? 2 षटकांच्या समाप्तीनंतर त्यासाठी 27 गावाला धावांत पुढाकार घेतला पाहिजे बरोबर. या गोष्टीसाठी. नक्कीच प्रयत्न करायला पाहिजेत. तर मित्रांनो, आपण इथं बघतोय, कालच्या दिवसात आपण बघितला लंबू, पण तुझं मेन नाव काय भावा? वैष्णव. त्याचा बरोबर आहे, पेट नेम सगळे प्रेमाने लंबू बोलतात, पण ठीक आहे. वैष्णव, काल बघत होतो आपण तुमच्या सोबत विरुद्ध जो हायस्ट स्कोर मारला होता, आणि तुमचा मला वाटतं प्लेअर बालू फुल कडक केलं होता, आणि एक 6 मारला का आपण सगळ्या ती उड्या मारला, जिंकलो. तर काय बोलतो तुझ्या टीम बद्दल भावा? अरे लाजू नको, बोल ना. कॅन्सल का? राहू दे. ओके. तर मित्रांनो, इथे बघतोय आपण दीपक दादा आणि श्रीचंद दादा या गावचे जुने 40+ स्टार आहेत दोन्ही पण. तर यांच्याकडनं आपण जाणून घेऊया, 4 वर्षातून दादा आपली IPL इथे होते, एवढ्या गर्मीमध्ये पण सगळे खेळाडू फुल जोमात आहेत. तुम्ही काय सांगाल आपल्या APL बद्दल? माझं तर असं मत आहे की दरवर्षी आदेगावची प्रीमियर लीग व्हायलाच पाहिजे. बरोबर आहे. पण त्यासाठी सर्वांनी साथ दिली पाहिजे. बरोबर आहे. दादूस काय बोलशील? सर्वांनी साथ दिली पाहिजे, कारण का कोण आता जसं जेवणाचं काम चालू आहे, बरोबर. फक्त 40+ वालेच बघतात, बाकीच्या जे आहेत ते तरी यायला पाहिजे ना मदत. बरोबर. सगळ्यांचा प्रतिसाद भेटला पाहिजे त्यावर, आणि सगळ्यांचा आपल्यांचा केलाय. सर्वांचा जर प्रतिसाद असला तर नक्की याच्यापेक्षा सुंदर आयोजन होईल आपलं. नक्की. पुढच्या वेळेला तर माझं एक मत आहे का याच्यापेक्षा भारी आयोजन करायचं, DJ वगैरे आणि नाचण्यासाठी पण बरोबर. 2 दिवसाच्या ऐवजी काय वाटतं 4 दिवसाची APL झाली पाहिजे? 4 दिवसाचं व्हायलाच पाहिजे. ओके, थँक्यू. तर इथे आपण बघतोय बालूची टीम, आणि मला वाटतं आज त्यांचं एक फायनलचं आहे, तर बालूला मी विचारेल, बालू आपल्या टीम बद्दल काय सांगशील, आणि तुम्हाला आता जिंकण्यासाठी काय प्रयत्न असतील तुमचे? इथून टर्निंग पॉइंट होईल का हे देखील बघणं अत्यंत महत्वाचं असेल. बरोबर आहे. आकाश काय बोलशील टीम बद्दल? गेम चेंज होऊ शकतो का? क्या बात आहे, टीमचा एकदम जोश आहे दिसतोय मला. मी समीरला विचारतो, समीर काय बोलशील टीम बद्दल आपल्या? 40 ते 45 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. बस 5 ओव्हर मध्ये फक्त 45 इनफ आहे तुमच्यासाठी. एक क्या बात आहे. अरे माझेला काय बोलशील? शुभेच्छा विषय आहे का? तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट. सूरज म्हात्रे
यावेळचा चेंडू काव कॉर्नरच्या दिशेने फेकून देतोय, परंतु एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि इथे मात्र धोका होता, दोन्ही एंडला धोका. अरे विषय आहे का? तर आपल्या गावचे जुने खेळाडू अशोक पाटील यांना षटकारांचा बादशाह म्हणून पहिले ओळखलं जायचं. दादा काय सांगशील, एवढी मोठा IPL आपल्या इथं IPL ची इथं आयोजन झालेलं आहे आणि तुमची दोन्ही पोरं ऍक्च्युली ग्राउंड गाजवत आहेत, काय बोलाल? चांगलं वाटतं का? दोन्ही पोरं ग्राउंडवर एकदम उमसान घालतात, छोटा पण ना मोठा पण. तो आपल्या पोरांबद्दल काय बोलाल, 2 शब्द? हा चला, शुभेच्छा. तर मित्रांनो, आपण इथं बघतोय जेवणाची व्यवस्था चालू आहे, सगळे आपले आचारी सुंदररित्या जेवणाचा कार्यक्रम इथे करत आहेत. मंगेश दादा काय बोलाली अरेंजमेंट काय बद्दल नाही, तुम्ही? खूप सुंदर नियोजन. आम्ही आदेकर जोश भरला अंगात. हा, मस्त, खूप सुंदर नियोजन, जेवण आणि रासायनिकचं भांडण नाही, तंटा नाही. आम्ही आदेकर तेच पाहिजे, आपण एका जीवा भावाचे सगळे है ना? हे बघ अरे वा. तर दोस्त मित्रांनो, हे बघा आजचा रविवार स्पेशल चिकन तरी. काका काय सांगाल, कसं वाटतं तुम्हाला? आदईची तरी. हे बघा मित्रांनो, म्हणजे खेळाडूला कुठल्याच गोष्टीची कमी नाही, केला आणि मस्त जेवण खाऊन बाई 60. मंगेश दादा बघा इथं खालता मारतायत, जबरदस्त. तर मित्रांनो, इथे बघताय आता मंगेश दादांसोबत आपले सतीश दादा सुद्धा आहेत आणि त्यांनाही आपण विचारूया, एवढं चांगलं आपलं नियोजन APLचं 4 वर्षानंतर आपला APL होतोय आणि एवढ्या 40 डिग्रीच्या गरमीमध्ये सुद्धा आपला खेळाडू कुठेच कमी पडत नाहीये, सगळ्यांचा जोश फुल उत्साहात आहे. तर काय बोलशील 2 शब्द आपल्या APL बद्दल? सांग रे, कसं वाटतंय? खूप मजा येते का तुला? 3-4 वर्षांनंतर हा परत आपला चालू झाला आहे, बरोबर, खूप आनंद आहे. तर असाच वर्षभर चालत राहील. दरवर्षी झाली पाहिजे. झाला आता रे, साला कोरोनाने वाट लावली, कोरोना आपलं आला. नियोजन आपलं 1 डिसेंबर जानेवारी झाला पाहिजे, म्हणजे एवढी गरमी आपल्याला लागणार नाही. बरोबर ना? नक्की याच्यातून सगळ्यांनी बोध घेतलाय का पुढच्या वर्षीचा जो APL असेल तो शक्यतो डिसेंबर किंवा 1 जानेवारीला चालू होईल. एवढं नक्कीच. आणि 2 दिवसाच्या ऐवजी 4 दिवस आपण नक्कीच त्याचं नियोजन करू. निलेश दादा सुद्धा इथं आलेले. दादा काय बोलशील? काल तरी मी तुझा बाईट घेतलेला आहे, पण तरी आजचा दुसरा दिवस आपला कसा जोश आहे सगळ्यांचा? 40 प्लस खूप असं आहे का या गावात जसं काय यात्रा, बरोबर, यात्रेचा प्रकार आहे की फक्त आपण जवळजवळ 200-300 लोक कंपल्सरी उन्हात राहतात आणि एकदम बेस्ट. मस्त. आपले जवळजवळ 150 यंगस्टर असल्या उन्हाची पण परवाना करता APL साजरी करतायत, है ना? चला. तर मित्रांनो, आता तुम्ही इथं बघताय आपले गावचे आदयचे सदस्य आकाश मोकल सुद्धा इथे आलेले आहेत आणि आपण त्यांना पण थोडं विचारूया का आता IPLचा मला वाटतं आपला 5वा की 4था सीझन आणि 4 वर्षानंतर आपला APL होतोय आणि एवढ्या गर्मीमध्ये सुद्धा आपले सगळे खेळाडू फुल जोमात आहेत. तर सगळ्यात आपण संतोष दादांना विचारू, दादा कसं वाटतं तुम्हाला, आपल्या पोरांबद्दल काय बोलाल? एकदम छान आयोजन केलेलं आहे आणि परिसर पण एकदम डोंगर परिसर आहे, त्याच्यामध्ये मजाला आता उन्हाचा आहे जरा कडागा, तरी पण लोकांना हौस आहे मॅच बघण्याची. बरोबर. आणि एकदम अतिशय रोमॅन्टिक मॅचेस होतात. धन्यवाद. आणि बाजूला आपले आदयचे सदस्य आकाश मोकल. बच्चा काय बोलशील? अरे बोल ना 2 शब्द आपल्या खेळाडूंबद्दल बोल. तुझी स्वतःची टीम पण या प्रीमियर लीग मध्ये आहे, तर आपल्या टीम बद्दल बोल, काय बोलशील? माझी टीम हारली आहे आणि चांगलं आयोजन आहे आणि पोरं इथून नवीन आपल्याला अपेक्षा करूया. अच्छा, चला. आकाश मोकल यांनी सर्व प्लेयरांसाठी सर्वांना जेवणाची सोय केलेली आहे. सर्व टोटल जो काय आहे चिकन मटन हा. सर्व आकाश मोकल यांनी क्या बात आहे, धन्यवाद. साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. आज 2 परम मित्र, 2 मुख्य आयोजक आणि या 2 आयोजकांमध्ये खरं तर मॅच आपल्याला पाहायला मिळेल, कोण जिंकला? परंतु टॉस कडे जण फिल्डिंग घेतली आहे. पहिल्या सत्रामध्ये मग बॅटिंग करताना कशा रीतीने रणनीती आखली जाईल, किती धावा जमवण्याचा प्रयत्न पहिल्या 4 ओव्हरमध्ये राहील, जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न राहील. मॅच खरं तुमच्या संघामध्ये असे कोणते बॅट्समन आहेत ज्यांच्याकडून अपेक्षा असतील जास्तीत जास्त धावा जमवण्याचा? चांगले बॅट्समॅन आमच्या 8-9 बॅट्समॅन, कोणी पण येऊन 6 मारू शकतो असे बॅट्समॅन. अच्छा, चला. तर मित्रांनो, आणि आता झालेला आहे सेमीफायनलचे सामने, शेवटची फायनल राहिलेली आहे आणि अशा तऱ्हेने मंगेश बोपे यांचा खूप जोरात चाललाय. काय बोलाल? लास्ट मोमेंट. मी आदेकर, एकजूट, एक संघटना, एक धाव गावासाठी, एक गाव माझ्या मित्रांसाठी. मस्त एन्जॉय सगळेही अगदी मस्त मोमेंट मध्ये सगळे सामने एन्जॉय केलेत. कुठलेही गालबोट लागलेलं नाही आणि फक्त थोडसा
आमचा आता संडे टू खाऊ अंडे दिवाळी चालू आहे आणि मस्त मजा आली गावातल्या सगळे लोक एक नंबर गाववाले सगळे एकत्र आले आणि आठवण राहील अशी आधी प्रीमियर लीग झाली या वर्षी. पुढच्या वर्षी आमची तयारी चालू आहे. चांगलंच करू आम्ही. पुढच्या वर्षी आणि असं आयोजन चांगलं करू. थार ठेवू पुढच्या वर्षी. सरपंच हो दे खर्च हाय सरपंच एन्जॉय प्ले ग्रुप चला घे. भूषण सत्ते आमच्या गावचे आणि बघा ग्लास मध्ये पेट्रोल भरलेलं आहे भाईनी. चिकना आणि आमचे गुरुनाथ दादा मोकल सुद्धा इथे आहेत. फुल जल्लोषात ते पण एन्जॉय करतात. दिन्या भाई 2 दिवस दिसलाच नाही. फायनली माझ्या बाईट मध्ये आलास तू. IPL आपली तुझी आठवण काढली आम्ही. काय सांगशील कसं वाटलं या वर्षी तुला? एकत्र गाव होणे फार एन्जॉयची गोष्ट आहे आणि माझी 15 तारखेला महाराष्ट्र एव्ही कुंभेमध्ये त्याची धावपळीला वेळ नाही भेटलं. एकत्र गाव येतोय आणि हा आनंद पूर्ण आदेगावचा जल्लोष आहे आणि आम्हाला आदेगाव प्राऊड फील एक सर्व कुटुंब एकत्र आहे. क्या बात आहे. दरवर्षी APL झाली पाहिजे झाली आपली. पाहिजे प्रत्येक वर्षी झाली पाहिजे आणि पुढच्या वर्षी थोडी लवकर झाली पाहिजे. आता सध्या गरमीचा दिवस आहे. आपल्याला पुढे होऊन थंडीच्या टाइम झाली तर आणखीन बेटर मजा येईल आणि सर्व आदाई कुटुंब एकत्र यायचा आम्हा अभिमान आहे. मस्त वाटलं. तर फायनली मित्रांनो खूप वेळानंतर परत आलोय आणि फायनली आता फायनलचा सामना चालू आहे. फर्स्ट इनिंग झालेली आहे आणि आमच्या संघासाठी आता 4 ओव्हरमध्ये 53 रनचा टार्गेट आहे आणि पर ओव्हर 13चा आम्हाला रन रेट आहे. सो लेट्स सी. सगळ्यांची अभी दिल की धडकाने ऑन आहे भाई. शुभम शेलके आणि राकेश शेलके आमचे सलामीचे फलंदाज जे खरोखर फलंदाजच आहेत. मैदान सजलेलं आहे आणि आता शेवटचा सामना सुरू होईल. लेट्स सी व्हॉट विल हॅपन. आणि आमच्या टीमची सलामीची जोडी मैदानात गेलेली आहे मित्रांनो. फुल कडक दिल की धडकाने तेज करनेवाला फायनलचा सामना. दोन्ही पण टीम फुल स्ट्रगल करून मेहनतीने फायनलपर्यंत पोहोचलेत. आधी प्रीमियर लीगचा फायनलचा सामना आणि स्ट्राईकला आहे शुभम, नॉन स्ट्राईकला आहे राकेश. पहिला बॉल बघूया आता शुभम कशा प्रकारे आला हाताळतोय. पहिलं षटक घेऊन तो पहिल्याच बॉलवरती प्रहार केलाय. लॉगऑन मध्ये विशाल पाटील बॉल पर्यंत पोहोचतील. तो पकडतील. मागील मॅच मध्ये देखील चांगला खेळ त्याने त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. तो यावेळी जेटमध्ये बॉल डिलिव्हरी केलाय. लवकर कॉल दिला. एक नंबर. दिप्या भाई आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो अशा तऱ्हेने विशाल पाटीलची टीम इथे विजय झालेली आहे. त्यांचं मनपूर्वक आभार. आणि आजच्या या IPLच्या 2026 विजय टीम सर्वांचं खूप खूप मनापासून अभिनंदन. आणि तुम्ही बघू शकता तर खूप जल्लोष चालू आहे त्यांचा. 2026 आदई प्रीमियर लीगची विजयी टीम. वेलफेअर विशाल अगदी आजच्या दिवसामध्ये चांगला खेळ विशाल पाटीलचा आपण पाहिला. विशाल तुला असे ट्रॉफी भरपूर मिळो. 40 प्लेची सर्व मेंबर्स आपण या शो मॅच मध्ये आपण हे पारितोषिक देतोय. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट गाइज तुषार पाटील. हॅलो आदरणीय अभिनंदन शेलके आणि रवी पाटील बांडगर या दोन्ही मान्यवरांना मी विनंती करतो की आपण यावं. आपल्या पवित्र शुभ हस्ते उत्कृष्ट गोलंदाज अनिल काकडे यांना आपण ट्रॉफी विथ शूज देऊन त्याचा सन्मानित करायचे. बाजूला बेस्ट बॉल हॅलो चेक. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट अनिल काकडे. लिसन प्लेट क्रिकेटचा प्रचंड अनुभव आणि तो अनुभव मात्र आज दाखवला जातोय.
तर अनिल काकडे यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. ते भव्य दिव्य आयोजन 2 दिवसाची स्पर्धा आपण पाहतो आणि त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला उत्कृष्ट गोलंदाज बनवून तुम्हाला इथे सन्मानित करण्यात येत आहे. तुम्हाला हॅलो, कारण का मला पहिला संघाने माझ्यावर जबाबदारी दिली होती का गोलंदाज चांगली कर, आपल्याला ट्रॉफी पर्यंत जायचं आहे. पहिली ट्रॉफी पण दुसरी ना पहिलीसाठी जायचं आहे. भरपूर मेहनत करता आणि चांगला पाहिजे तेवढा स्पीडला बॉल टाक. तर माझे मी प्रयत्न केलं आणि इथपासून पोहोचले आणि तुमच्या संघाचा आणि आपल्या आदय गावचा सुद्धा धन्यवाद बोलतो. आणि खास करून 40+ टीम ही यांचा एवढा सपोर्ट आहे का त्यांच्या जोशमध्ये अजून आमचा खेळ चांगला होतो. आणि धन्यवाद. तर या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज सुनील भोईर यांना विनंती करतो की आपण यावं आणि संजय पारंगे यांना देखील मी विनंती करतो आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट विशाल पाटील याकरिता केलेला ट्रॉफी आणि शूज देऊन सन्मानित करायचंय. वेल प्लेड विशाल, अगदी दमदार खेळ साकार केला. पावड्यांच्या पवित्र शुभ हस्ते विशाल पाटीलला आपण इथे बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट ट्रॉफी विथ शूज देत आहोत. स्वर्गीय भगवान चांगा शेख शेलकी 11 टीमचा हा अगदी ट्रम्प कार्ड म्हणून ओळखला जातो. विशाल पाटील ठरतोय या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहतोय 15,000 रुपयांनी चमचमणारी ट्रॉफी तिथे देण्यात येत आहे. संघ ठरतोय आपण पाहतो ओमकार शेलके, देवेंद्र शेलके 11. हा संघ शुभम आपण पाहिलं संघाचे संघनायक शुभम शेलके अगदी मैदानाच्या आतमध्ये 19 बॉल 63 धावांची दमदार केली पाहायला मिळाली. शेलके, वेल शुभम 176 रन्स and 4 विकेट्स. 176 धावा आणि 4 विकेट शुभम शेलके ठरतोय या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. अगदी चांगला खेळ शुभम शेलकेच्या माध्यमातून आपण पाहिला असला या स्पर्धेबद्दल. आणि तुला मॅन ऑफ द सिरीज तुला मिळाली कसं वाटतंय? मॅन ऑफ द सिरीज मिळाली याचं चांगलं वाटतंय. खूप मेहनत केली या सिरीजसाठी आणि आजी आयोजक आम्ही म्हणजे स्वतः आमचा रवींद्र असेल त्यांनी जास्त पुढाकार घेतलेला या स्पर्धेसाठी, म्हणून स्पर्धा 1 नंबर झाली आमची. आणि आताही प्रीमियर लीग मध्ये आपण पाहतो एकंदरीत तुला प्रथम मॅन ऑफ द सिरीज भेटते का यापूर्वी तुला मिळाली होती? नाही, प्रथमच मिळाली मला मॅन ऑफ द सिरीज. 2 वर्ष बॅकफुटला जातो आणि यावर्षी आमचे पॅकर देवेंद्र शेलके आणि ओमकार शेलके आम्ही चान्स देऊन सांगितलं की तुझ्यावरच तू बॅटिंग कर, तूच बॉलिंग कर आणि त्यावेळी भरोसा ठेवला आणि तो मी खरं करून दाखवला. या स्पर्धेमध्ये खरं तर आपण पाहतोय खरं तर आम्हाला सर्वांना म्हणजे वाटलं होतं की शुभम शेलके खरं तर अगदी केडी काका देखील इथे उपस्थित आहेत. असं वाटलं होतं की प्रथम क्रमांकाची ट्रॉफी तुमच्या बाजूने जाईल, परंतु अंतिम क्षणामध्ये विशाल पाटील यांच्या संघाने अगदी दमदार खेळ साकार केला. काय रणनीती होती या फायनलच्या मॅच मध्ये? रणनीती त्यांची गोलंदाजी पण चांगली होती आणि टार्गेट पण आम्हाला चेस करण्यासारखा टार्गेट होता. माझा थोडासा पटकन मिस टाइम झाला, त्याच्यामुळे मॅच ते जिंकले. ते चांगले क्रिकेट खेळले. एस केडी काका देखील इथे उपस्थित. केडी काका कालच्या दिवसामध्ये देखील उद्घाटन सोहळ्यापासून आणि बक्षीस वितरण सोहळ्यापासून इथे उपस्थित आहेत. केडी काकांबद्दल 2 शब्द. त्यांचा खूप सपोर्ट आहे. त्यांच्या नावासाठी आज खेळतो आणि सगळ्यात मोठा सपोर्ट मला माझा मोठा भाऊ सारखा आणि मोठा भाऊ निलेश शेख शेलके त्याच्या मुलं आज मी इथपर्यंत आहे. कारण की फिटनेस पासून सगळ्यापासून तर आमच्या शेलके जिम पासून निलेश शेलके, दिनेश शेलके सगळे 2 वर्ष झाले मी जिम करतो. 1 रुपया न घेता मला एवढा सपोर्ट केलाय. राखी गावातलाही सपोर्ट केलाय. थँक्यू व्हेरी मच. पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभम तुला शुभेच्छा. वेल प्लेड, हार्दिक अभिनंदन. संघाचा संघनायक विशाल पाटील की सेना. पहिल्या नंबरची ट्रॉफी द्यायची.
इथं बघू शकता. छान आयोजन आणि खूप छान नंबर 2 मजा करतायत. तर हे होतं आमचा 2026 आदय प्रीमियर लीग. हे सुंदररित्या विना कुठल्या तंटाने पार पडलेलं आहे आणि बघू शकता पुढच्या वर्षी आणि नक्कीच आपण पुढच्या सीझन मध्ये फुल जल्लोषात पुन्हा एकदा भेटूया. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका ताकी सगळ्यात चांगले माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. आणि हा आमचा मालिकावीर शुभम शेळके आणि इथेच आपण थांबूया आणि भेटूया पुढच्या सीझन मध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय सगळ्यांना नमस्कार. असंच क्रिकेट होते दरवर्षी शेवटी आला.